त्याची सुरुवात ॲक्च्युली माझी शाळेपासूनच झाली. शाळेमध्ये आमचे शिक्षक जबरदस्तीने करायला लावायचे गॅदरिंगमध्ये, मग आवड निर्माण झाली. पहिलं 5वीला एका गायकवाड मॅडमने इंग्लिश पुस्तकामधली कविता म्हणून घेतली. माय स्टमक इज टमकिंग असं काहीतरी होतं. त्यावेळेस पब्लिकला, स्टुडंटला आणि शिक्षकांना फेस केलं स्टेजवरून. त्याच्यानंतर पुढच्या गॅदरिंगला तुम्ही मारना होगा एक हिंदी नाटिका बसवली, त्याच्यामध्ये चांगला रोल केला. आणि 9वीला थँक्यू मिस्टर ग्लाड हे एक नाटक बसवलं गेलं, त्याच्यात भारी रोल केला. आणि मग कॉलेजला आल्यावर वाटलं की आपल्याला कॉलेजच्या नाटकात काम करायला मिळावं. आमच्या वेळेस काका किशाचं एक विनोदी नाटक झालं होतं, पण पॅनल होते, सिटी पॅनल, हॉस्टेल पॅनल. त्या भांडणामध्ये आमचा पत्ता गुल झाला, आम्हाला काहीच भेटलं नाही. मग आम्ही ठरवलं कॉलेज झाल्यानंतर की आपल्याला तर ह्याच्यात करिअर करायचं. आणि समविचारी 3 मित्र आम्ही एकत्र आलो. एक पुणे टेलिफोन्समधला माझा मित्र कुंडलिक केदारी, एक प्रोफेसर हेमंत भागवत आणि मी स्वतः रामदास चौधरी. मग आम्ही तिघांनी मिळून ललित रंगभूमी महाराष्ट्राची स्थापना केली. आणि त्या संस्थेद्वारे आम्ही महाराष्ट्रभर भरपूर कार्यक्रम घेतले, म्हणजे लोकांकरता आयोजित केले. आम्ही स्पर्धांमध्ये उतरलो, एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याणच्या, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धा, प्लस ग्रामीण भागामध्ये जे नाट्य महोत्सव होतात त्याच्यामध्ये आम्ही नाटकं उतरवली. आम्हाला बरेच बक्षिसं मिळाली राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. अभिनयाची, कॉस्ट्यूम, म्हणजे सगळ्या तांत्रिक ज्या बाबी असतात, मेकअप, वेशभूषा, सर्वांमध्ये आम्हाला आमच्या नाटकाला पारितोषिकं असायची. तर नावं घेण्यासारखी जी मी नाटकं राज्यनाट्याला केली, तन्माजुरी, संगीत भावबंधन, मगरमिठी. तन्माजुरीला भरपूर पारितोषिकं मिळाली. आणि त्याच्यानंतर आम्ही एकांकिका स्पर्धा, एकांकिका लिखाण, आणि नवीन लोकांना चान्स देत गेलो. आमच्यावर जे गुजरलं होतं, म्हणजे आम्हाला कोणी उभं केलं नव्हतं, म्हणून आम्ही नवीन लोकांना धरलं आणि त्यांना पुढं केलं. त्याच्यातले बरेच आज कलाकार तयार झालेले, त्याच्यात आमचा आनंद आहे. आणि मग हळूहळू स्ट्रीट प्ले केले, त्याच्यामध्ये ड्रग्ज ह्या विषयावरती, ड्रग्जनी कसे मुलांवर वाईट परिणाम होतात, मग ते आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरेच प्रयोग केले, समाज प्रबोधन केलं त्याच्यानंतर. आणि बाकीचं मग 2 चित्रपटांमध्ये कामं केली. एक कॅनेडियन चित्रपट बाय बाय ब्ल्यूज, एक मराठी चित्रपट आमच्याच गावात अमित सरकार. आणि बऱ्याचशा सिरियलवरती आता 2-3 वर्षांपासून मी करतो. स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठीवरती. काही सांगायचं झालं तर आबोली, त्याच्यानंतर जय जय स्वामी समर्थ, हुकमाची राणी ही, तुळीरे माझा मितवा, अशा बऱ्याच सिरियलमध्ये कामं झाले. हा प्रवास चालू आहे. धन्यवाद. पुढं नाव सांग. रामदास कृष्ण चौधरी. थँक्यू. मोठ्या मोठ्या कलावंतांनी केली. हो. मी त्याचा एक डायलॉग बोलायचा प्रयत्न करतो. मग ते रात्रीचे विचार करत असतात काय करायचं. आई मागे उभी असते, मी आता बसलेला असतो चेअरमध्ये, विचार करता करता त्याचं स्वरूप चालू होतं. That is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दोन्हीच्या उकरड्यावर खडखड्या पत्राचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं दप्तर त्या गुंडाळलेल्या यातनेच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळाच्या अडवानं, आणि करून टाकावा सर्वांचा सेवक एकाच प्रहार, माझा तुझा याचा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्याच निद्रेला वारंवार स्वप्न पडू लागली तर धाडस. म्हणून आम्ही जगतो हे जीत जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने स्वाभिमानावर होणारे बलात्कार, सहन करतो मूर्तीच्या गाभारातील अस्मितेची विठंबना, आणि हातात करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेनं आम्ही उभा राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. अरे एवढा कठोर का झाला?
एकीकडे आम्ही ज्यांना जन्म दिला तेच आम्हाला आणि दुसरीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला तो सुद्धा आम्हाला विसरतो. मग हे निष्फळपणाचे सारे घेऊन करुणा करा. आम्ही देवळाने कुणाच्या पायावर झोपले साहेब, कुणाच्या पायावर कुणाच्या. आणि ते आज सरांचं बघून मला त्या दिवसाची आठवण आली. नाही मला सब्जेक्ट लिटरेचर होतं माझं आणि चंदनवाडी म्हणून होतं आणि नटसम्राट नाटक होतं आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही केल्यावर असं वाटलं की मी कॉलेजमध्ये आहे. खूप छान म्हणजे खूप बढिया.